नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री भक्तविजय कथासार. अध्याय 56. संत संतोबा महाराज. संत निळोबा महाराज. संत संतोबा महाराज. श्री गणेशाय नमः. रांजणगावचे संतोष पवार हे राजदरबारात प्रतिष्ठा असलेले एक शूर आणि धनाढ्य असामी होते. त्यांच्याकडे सैन्य, अश्व, गज, धन आदी सर्व ऐश्वर्य होते. एके दिवशी त्यांनी तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकले. त्यामुळे त्यांच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली. त्यांनी आपले सर्व वैभव ब्राह्मणांकडून लुटवले. हाताखालचे सर्व सैन्य काढून टाकले आणि उपाधिरहित होऊन घर सोडून निघाले. ते भीमेच्या संगमावरील एका अरण्यमय निर्जन बेटावर गेले आणि नामस्मरण करत बसले. ते ऐकून लोकांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांच्या मात्यापित्यांनाही मोठा धक्का बसला. त्यांचे मन वळवण्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नींना नटवून सजवून त्यांच्याकडे पाठवले. त्यांच्या लोभाने तरी आपले पुत्र संसारात परत येतील असे त्यांना वाटत होते. पण व्यर्थ. त्यांना पाहताच संतोबा म्हणाले, तुम्ही इथे का आलात? चला परत जा. पत्नी म्हणाल्या, तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ? ते म्हणाले, तुम्हाला येथे राहायचे असेल तर हे दागदागिने, ही उंची वस्त्रे यांचा त्याग करून संन्यस्त वृत्तीनेच राहावे लागेल आणि हे मान्य नसेल तर खुशाल परत जावे लागेल. तेव्हा पातिव्रत्य धर्माला अनुसरून त्यांच्या पत्नींनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केले. अंगावरचे दागिने आणि वस्त्रेही टाकून दिली. तेव्हा त्यांनी आपले अर्धे धोतर फाडून त्यांना नेसायला दिले. दुपारी ते आपल्या पत्नींना म्हणाले, सालो मालोंच्या पारगावात आपल्या ओळखीची बरीच माणसे आहेत. तेथे भिक्षेसाठी जा. ती मायेने विचारपूस करतील, पण प्रतिउत्तर देऊ नका. त्यांनी भिक्षा दिल्यास अख्खी भाकरी व मिष्टान्न घेऊ नका. त्याप्रमाणे त्यांच्या पत्नी गावात गेल्या व मुखाने हरिनाम घेत घरोघरी भिक्षा मागू लागल्या. तेथे संतोबांच्या बहिगिनी राहत होत्या. त्या त्यांच्याही द्वारी गेल्या. तेव्हा त्यांना त्या अवस्थेत पाहून नणंदबाईंना रडू आवरेना. त्यांना मिठी मारून त्या म्हणाल्या, वहिनी, असे कसे झाले? मी तुम्हाला किती वैभवात पाहिले होते आणि आज या परिस्थितीत पाहण्याची वेळ आली. तो परमेश्वर तुमच्यावर एकाएकी कसा कोपला? मग त्यांनी स्वतःला सावरले आणि गूळ व तूप लावलेल्या 2 रोट्या त्यांच्या झोळीत घातल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, ताई, एवढी भिक्षा देऊ नका. माझे पती माझ्यावर रागावतील. तेव्हा नणंदबाई म्हणाल्या, वहिनी, मी मायेने दिले आहे म्हणून नाही म्हणू नका. तुम्हाला माझी शपथ आहे. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. भिक्षा घेऊन त्या बेटावर परतल्या. भिक्षेची झोळी संतोबांपुढे ठेवली व म्हणाल्या, आता भोजन करा. त्या भिक्षेत त्या 2 अख्ख्या रोट्या पाहून संतोबांनी त्यांना विचारणा केली. पत्नींनी त्यांना पारगावातील वर्तमान सांगितले. ते ऐकून संतोबा म्हणाले, हे मिष्टान्न ज्यांचे त्यांना परत करा, अन्यथा मी जेवणार नाही. म्हणून त्यांच्या पत्नी पुन्हा पारगावात गेल्या. त्या 2 रोट्या त्यांनी नणंदबाईंना परत केल्या आणि माघारी वळल्या.
सायंकाळच्या सुमारास त्या भीमेच्या तीरावर आल्या. तेव्हा उगमापाशी पाऊस पडल्यामुळे तिला अचानक पूर आला होता. त्यामुळे त्या पलीकडेच अडकल्या. त्या चिंतातूर अवस्थेत त्यांनी पांडुरंगांचा धावा केला. तेव्हा त्यांनी कोळ्याच्या रूपात जाऊन त्यांना स्वतःच्या खांद्यावरून पल्याड नेले व अदृश्य झाले. तेव्हा त्यांना मोठे आश्चर्य वाटले. ही गोष्ट त्यांनी संतोबांना सांगताच ते पांडुरंग होते हे संतोबांना उमगले. ते पत्नींना म्हणाले, श्रीहरी पांडुरंगांनी तुम्हाला दर्शन दिले, मग ते माझा का अंत पाहत आहेत? आता त्यांचे दर्शन होईपर्यंत मी अन्न घेणार नाही. दुसऱ्या दिवशी पांडुरंगांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते पार गावातील एका भाविक गृहस्थांच्या स्वप्नात गेले व म्हणाले, तुमची पुण्याई थोर आहे, म्हणूनच मी तुम्हाला दर्शन दिले आहे. आता मी सांगतो तसे करा. घरी उत्तम पक्वान्नांचे भोजन करून संतोबांना बेटावर नेऊन द्या. त्याप्रमाणे ते गृहस्थ भोजन घेऊन संतोबांपाशी गेले. त्यांना आपला स्वप्न दृष्टांत सांगितला आणि भोजन करण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, पांडुरंग तुम्हालाही भेटले, मग मीच काय अपराध केला आहे म्हणून ते मला दर्शन देत नाहीत? ते काही नाही. आता जोपर्यंत त्या श्रीहरींचे दर्शन होत नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. तेव्हा ते गृहस्थ निराशेने परत गेले. पण त्यानंतर संतोबांचा दृढ निर्धार पाहून प्रसन्न झालेल्या श्रीहरी पांडुरंगांनी त्यांना दर्शन दिले. संतोबा रांजणगावात नित्य भिक्षेसाठी जात असत. तेथील एक ब्राह्मण काही ना काही कुरापत काढून आपल्या पत्नींशी रोज भांडत असे आणि त्या काही बोलल्यास, तुम्ही जास्त शहाणपणा केल्यास मी संतोबा पवारांसारखा बैरागी होईल, मग तुमची दुर्दशा झाली म्हणून नशिबाला दोष देत रडू नका, अशी पत्नींना धमकी देत असे. त्यामुळे आपला संसार वाचवण्यासाठी त्यांची ती पत्नी निमूटपणे त्यांची बोलणी ऐकून घेई. एके दिवशी संतोबा त्या घरी भिक्षेसाठी गेले असताना त्या ब्राह्मणबाईंनी संतोबांना आपली व्यथा सांगितली व यावर काही उपाय सांगा अशी विनंती केली. त्यांनी त्यांना काय करायचे हे नीट समजावून सांगितले आणि निघून गेले. थोड्या वेळाने ते गृहस्थ घरी परतले आणि स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून पत्नींशी वाद घालून, तुम्ही अशा ऐकणाऱ्या नाहीत म्हणून मी आता संतोबांसारखा होऊन मनाला वाटेल तिथे जातो असे बोलू लागले. तेव्हा त्या पत्नीही म्हणाल्या, मग जा ना, तुम्हाला कोणी अडवले आहे? तुम्ही त्या संतोबा पवारांसारखे होऊनच दाखवा. ते ऐकून त्या गृहस्थांना खूपच संताप आला. धोतर व तांब्या घेऊन त्यांनी गृहत्याग केला आणि बेटावर जाऊन संतोबांना म्हणाले, मी संसार टाकून आलो आहे, माझ्यावर अनुग्रह करा. आता काही केल्या मी तुमची संगत सोडणार नाही. संतोबा म्हणाले, ठीक आहे, आता तुमचे सर्व सामान येथे ठेवा आणि नदीवर जाऊन या भोपळ्यातून पाणी घेऊन या. त्यानुसार ते ब्राह्मण नदीवर गेले. तेव्हा संतोबांनी त्यांची वस्त्रे फाडून टाकली आणि तांब्याही डोहात भिरकावून दिला. ते परतल्यावर त्यांना एक कडदोरा नेसायला व कौपीन दिला. त्यावेळी त्यांना फारच संकोच वाटत होता, पण करणार काय? संतोबा सांगतील तसे करणे त्यांना भाग होते.
दुपारी भूक लागली असता संतोबांनी त्यांना निंबोळ्या व झाडपाला खाऊ घातला. त्यामुळे ते ब्राह्मण अक्षरशः रडकुंडीस आले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही सर्व संग परित्याग करून माझ्याकडे आला आहात. मग आता या रसनेची गोडी तुम्हाला कशाला हवी? त्यानंतर सातत्याने उघडे राहिल्यामुळे त्या विप्रवर्यांना थंडी वाजू लागली. ते मनोमन विचार करू लागले, मी घरी होतो तोच बरा होतो. कुठून दुर्बुद्धी झाली आणि मी येथे येत आलो. त्यांचे ते मनोगत जाणून संतोबा म्हणाले, महोदय, विरक्ती मनात असावी लागते. मी संसाराला उबगलो आहे आणि आता विरक्त होतो असे म्हणून कोणीही विरक्त होत नाही. पत्नींशी भांडण झाले म्हणून मी संतोबांसारखा होतो, अरण्यात जातो असे म्हणून तुम्ही येथे आलात. त्यामुळे येथील जीवन किती खडतर आहे याची आता तुम्हाला कल्पना आली असेल. म्हणून यापुढे आपल्या पत्नींशी भांडू नका आणि त्यांना धमक्याही देऊ नका. तुम्ही दोघांनी मिळून एका विचाराने संसार करा आणि सुखी व्हा. आता आपल्या घरी जा. यापुढे तुम्ही आपल्या अर्धांगिनींना त्रास दिल्याचे माझ्या कानावर आले तर माझ्यासारखा वाईट कोणीही नाही, एवढे पुरते लक्षात ठेवा. त्या सहज उपदेशाने त्या विप्रवर्यांचे डोळे उघडले. त्यांनी संतोबांचे पाय धरून यापुढे पत्नींशी भांडणार नाही अशी शपथ घेतली आणि आपण कोणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून मध्यरात्रीच्या सुमारास आपले घर गाठले. तेव्हापासून त्या घरातून कधीही भांडणाचे शब्द ऐकू आले नाहीत. एकदा संतोबा आषाढी वारीसाठी पंढरपुरास गेले होते. त्यावेळी चंद्रभागेला मोठा पूर आला होता. त्यामुळे एकादशीला विठ्ठल दर्शन होणार नाही म्हणून त्यांच्याबरोबर असलेले वारकरी चिंतामग्न झाले होते. पण विठ्ठल भेटीस आतुरलेले संतोबा जीवावर उदार होऊन पात्रात शिरले आणि वीणेचा झंकार करीत श्रीहरींचे नाव घेत पुढे निघाले. तेव्हा काठावरच्या लोकांना त्यांना गुडघ्यापर्यंतच पाणी आहे असे दिसत होते. ते नवल पाहून यात्रेकरू म्हणाले, संतोबा, तुम्ही ईश्वरी विभूती आहात म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आलो आहोत. मग आम्हाला टाकून तुम्ही एकटेच पलीकडे कसे जाता? तेव्हा संतोबा म्हणाले, चिंता करू नका, सर्वजण माझ्या मागोमाग या. श्रीहरी पांडुरंग सर्वांना पैलतीरावर सुखरूप घेऊन जातील. ते ऐकून सर्वांनी विठ्ठल नामाचा घोष करीत नदीत प्रवेश केला. त्या प्रसंगी संतोबांचे सत्व व स्वतःचे महात्म्य राखण्यासाठी पांडुरंग नदीच्या पात्रा इतके रुंद कूर्मरूप घेऊन नदीत बसून राहिले आणि मग सर्व मंडळी त्यांच्या पाठीवरूनच पलीकडे गेली होती. त्यावेळी त्या सर्वांच्या पायाच्या घोट्यापर्यंतच पाणी लागले होते. पण ही ईश्वरी लीला कोणालाही समजली नाही. एकादशीच्या दिवशी सर्वांना श्रीहरी पांडुरंगांचे दर्शन घडले. तेव्हा संतोबा त्यांना म्हणाले, देवा विठ्ठला, तुमची कीर्ती अगाध आहे. तुम्ही कासव रूप घेऊन आम्हाला पल्याड नेलेत. आता तुमच्याकडे एकच विनंती आहे, मला तुमच्या चरणी आश्रय द्या. ती विनंती मान्य करून पांडुरंगांनी त्यांना अभेद रूपाने आपल्याशी एकरूप करून घेतले. संत निळोबा महाराज. पिंपळनेरचे निळोबा पांडुरंगांचे निस्सीम भक्त होते. त्यांना तुकाराम महाराजांनी स्वप्नात दृष्टांत देऊन उपदेश केला होता.
ते गृहस्थाश्रमी होते. त्यांना पत्नी होती, मुले बाळे होती. पण मी व माझे असे प्रपंच भान नव्हते. पांडुरंगांवर हवाला ठेवून ते नित्य उदास वृत्तीने राहायचे. पुढे त्यांच्या मुलीचे लग्न ठरले. तेव्हा त्यांच्या घरात अन्नधान्यही नव्हते. त्या प्रसंगी आपल्या भक्तांची फजिती होऊ नये म्हणून विवाहाच्या आधीच्या दिवशी पांडुरंग एका गरीब वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले, माझ्याकडे ही सामग्री आहे, ही शिजवून मला जेवू घाला. यावर निळोबा म्हणाले, आपला शिधा पुरेसा नाही. मी भगवंतांना नैवेद्य दाखवतोच आहे, तोच तुम्ही प्रसाद म्हणून घ्या. तेव्हा श्रीहरी म्हणाले, ठीक आहे, आता मी आणलेली ही सामुग्री तुम्ही घ्या आणि तुमच्याकडील लग्न सामग्रीत टाका. तुम्ही असे केले तरच मी येथे जेवण. त्याप्रमाणे निळोबांनी त्यांची शिधा सामग्री आपल्या लग्न सामग्रीत मिसळली आणि त्या द्विजवर्यांना स्वतःच्या पंगतीत बसवून पोटभर खाऊ घातले. त्यामुळे ते संतुष्ट झाले. त्या रात्री विप्ररूपातील पांडुरंग निळोबांना म्हणाले, उद्या तुमच्या घरी लग्न आहे, म्हणून मला 4 दिवस येथे राहू द्या. तुमच्या या शुभ कार्यात मी पाणी भरीन आणि सर्व प्रकारची कामेही करू लागीन. त्यामुळे तुम्हालाही हातभार होईल व मलाही मिष्टान्न खायला मिळेल. निळोबांनी त्यांना होकार दिला. दुसऱ्या दिवसापासून ते ब्राह्मण निळोबांच्या घरी सडा समार्जन करणे, पाणी भरणे अशा प्रकारची सर्व कामे करू लागले. त्या दिवशी वरपिता 500 माणसांचे वराड घेऊन आले. सीमंत पूजन करून निळोबांनी वरपक्षाला जानवशात नेले. त्यानंतर 5 दिवस चाललेल्या त्या लग्न सोहळ्यात पांडुरंगांच्या कृपेने काहीही कमी पडले नाही. ते कार्य निर्विघ्न पार पडले. त्या मंगल प्रसंगी ते वृद्ध ब्राह्मणही तेथे समोर येणारे प्रत्येक काम तत्परतेने करीत होते. त्यांचे निळोबांना खूप आश्चर्य वाटत होते आणि त्यांचे उपकार फिटणारे नाहीत म्हणून त्यांनी त्यांना निरोप देताना एक वस्त्र द्यायचे ठरवले होते. 4थ्या दिवशी निळोबा त्यांना म्हणाले, तुम्ही माझ्या खूपच उपयोगी पडलात, पण मी आपले नावही विचारले नाही. ते म्हणाले, माझे नाव विठोबा. तुमच्याकडे 4 दिवस मिष्टान्न भोजन करून मीही तृप्त झालो आहे. 6व्या दिवशी वराडाला निरोप देऊन निळोबा त्या ब्राह्मणांसह घरी परतले. तेव्हा ते विप्र सर्वांदेखत देवघरात शिरले आणि तेथेच अदृश्य झाले. निळोबांनी सन्मानाचा नवीन शेला देण्यासाठी त्यांना हाक मारली, परंतु त्यांचा पत्ता लागला नाही. तेव्हा ते श्रीहरी पांडुरंगच होते हे त्यांच्या लक्षात आले आणि आपण त्यांना कष्टवले याचे त्यांना वाईटही वाटले. पण त्या महाप्रभूंनी त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात जाऊन मी तुमच्याजवळ नित्य राहीन असे सांगून त्यांचे सांत्वन केले. अध्याय 56 समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.